महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत आज महायुतीचा जनआक्रोश। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार। महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि मविया आमने सामने। विधेयकावर चर्चा करण्याचं फडणवीसांचं आव्हान, तर फडणवीस सांगतील ती जागा आणि ती वेळ मान्य। सुळेंनी आव्हान स्वीकारलं। सर्व मुख्यमंत्री चर्चेला बोलावण्याचं प्रणिती शिंदेंचंही प्रतिआव्हान। विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात। भाजपनं जनजागृती मोहीम सुरू केली। महाविकास आघाडीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। राहुरीकरांच्या विकासासाठी अक्षय कर्डिलेंना राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देतोय। राहुरीतील प्रलंबित मागण्या पूर्ण करणार। प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। एक कॉल केला अन तनपुरेंनी माघार घेतली, त्यासाठी आभारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राजक्त तनपुरेंचे आभार। जिल्हा परिषद अध्यक्ष कोणीही झाला तरी जनतेच्या मनातील जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा। सातारातील सभेतून शिंदेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। साताराचे एसपी तुषार दोशींची सांगलीमध्ये बदली। निखिल पिंपळे साताराचे नवे पोलीस अधीक्षक असणार। झेडपी अध्यक्ष निवडणुकीवेळी तुषार दोशींवर मंत्री शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता। आम्ही ओबीसी नाही हे अजून कोर्टाने सिद्ध केलेलं नाही। बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे। एमआयएम नगरसेविका सहर शेख कडून स्पष्ट। वानखेडे स्टेडियमवरील उपस्थितीच्या पत्रकारांच्या प्रश्नावरून सहर शेख भडकली। हातात पिस्तूल, पैशांची बंडल आणि थारची सवारी। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयांच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर। थार मालक राजेश प्रजापतीची पोलिसांकडून चौकशी। टिटवाळ्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणातली आरोपी अश्विनी पॉलला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। अश्विनीच्या घरावरील छापेमारीत 5 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त।